इलिप्स म्हणजे काय? तर इलिप्सचा पूर्ण अर्थ आहे एल्स इफ. याचा वापर आपण जेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त कंडिशन तपासायच्या असतात, तेव्हा आपण एलिप्स असं वापरतो. तर हे काम कसं करतं? जर समजा आता आपला इफ हा ब्लॉक आहे, हा पहिल्यांदा हा ब्लॉक चेक करणार आणि जर ह्यातील कंडिशन जर फॉल्स निघाली तर एलिप्स हा ब्लॉक चालू होतो. आता एलिप्सची ब्लॉक जर म्हणजे हा ब्लॉक जर फॉल्स झाला तर पुढचा एलिप्स म्हणजे चेक करायला चालू होतो. आणि जर ब्लॉक असेल तर मग शेवट मग एल्समध्ये येणार. मग एल्समध्ये जो काही असेल तो प्रिंट होणार. ह्यालाच आपण काय म्हणतो म्हणजे इलिप्स असं काम करतं. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 90पेक्षा जास्त 90पेक्षा जास्त टक्के असणाऱ्यांना ए ग्रेड आणि जर 70पेक्षा जास्त असेल त्यांना B+ आणि 50पेक्षा जास्त असेल त्यांना C+ आणि जर 50च्या जर आत असेल तर ते फेल. तर असं आपण समजू शकतो. तर एका वेळी जर ह्याचं उत्तर द्यायचं असेल तर एलिप्स स्टेटमेंटचा उपयोग एकापेक्षा जास्त अटी तपासण्यासाठी केला जातो. तर आता हे झालं ह्याचं थेरी. तर आता ह्याचं आपण उदाहरण म्हणजे सोपं म्हणजे ह्या ग्रेडनंच आपण एक उदाहरण तयार करू. आता समजा इथं आपली मार्क्स आपण घेतलं. आता इथं मार्क्स आपण दिली 75. परत आता आपण इफ मार्क्स पहिला ब्लॉक ओपन घेतला इफ. तर मार्क ग्रेटर दॅन इक्वल टू 90. जर जे मार्क आपण दिले ते जर 90पेक्षा जर मोठं किंवा 90 असेल तर आपल्याला प्रिंट काय होणार? ग्रेड ए. आणि आता दुसरा इलिप. आता इथं आपण घेतला मार्क. जर लेस दॅन आणि ती लेस म्हणजे मार्क्स जर 70पेक्षा जास्त किंवा 70 जर असेल तर आपल्याला प्रिंट कर ग्रेड. आपल्याला प्रिंट कर ग्रेड बी. आणि आपण अजून एक एलिप्स घेतला मार्क्स लेस दॅन इक्वल टू 50. आता जर 50पेक्षा जास्त असेल किंवा 50 असेल तर आपल्याला प्रिंट काय झालं पाहिजे की ग्रेड सी. आणि आता जर आपल्याला 50पेक्षा कमी किंवा 35पेक्षा कमी जर असेल तर ते फेल करायचं आहे. तर आपण इथं डायरेक्ट प्रिंट आणि इथं आपण फेल लिहिलं. कारण फेल लिहिलं तर आता आपलं काय होणार होतं तिथं आपण 75 दिले. 75 मग पहिला ब्लॉकमध्ये येणार. आता इथं मार्क्सच्या जागी आपले होणार 75. तर 75 ग्रेटर दॅन इक्वल टू 90 म्हणजे 75 हे 90पेक्षा मोठं आहे. तर ही कंडिशन आपली फॉल्स झाली. तर आपला कर्सर गेला दुसऱ्या ब्लॉकमध्ये इलिप्समध्ये. आता इथं मार्क्सच्या जागी आपलं आलं 75. आता इथं काय होणार? 75 हे 70पेक्षा मोठं आहे. तर ही आपली कंडिशन झाली ट्रू. तर आता इथं आपल्याला आउटपुटमध्ये येणार. आता इथं आपण आउटपुटमध्ये आपल्याला येणार ग्रेड बी. तर आता ही खाली जाणारच नाही कारण इथं जर कंडिशन आपली ट्रू झाली तरी बाकी सगळे इग्नोर करणार. पण जवळ तर आपली कंडिशन ट्रू होत नाही तेव्हाच तर तो फिरत राहणार. जर समजा ही जर आपली कंडिशन ट्रू झाली नसती तर हा आपला ब्लॉक इथं गेला असता आणि इथली नसती झाली तर शेवटी आपल्याला हा ब्लॉक आपल्याला एक्झिक्यूट झाला असता. तर ह्यालाच आपण इलिप्स स्टेटमेंट म्हणतो. इलिप्स स्टेटमेंट म्हणजे की आपण एकापेक्षा जास्त कंडिशन
तपासण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. त्यालाच आपण एलिप्स स्टेटमेंट असे म्हणतात.